मित्रांनो, तर आज संडे आहे आणि मी केस वगैरे धुतले, तयारी केली आणि आता मी दळण घेऊन जाते आहे. आणि हा आमचा कुत्रा आहे याला आम्ही बोलवत नाही तरी पण हा रोज येतो. आता हा खाजवतो आहे. छी हे नाही तर पुरा कोठ तर दूध याला आपण बिन बुलाया मेहमान है. ये आमचा कुत्रा नाही आहे पण हा कधी पण बोलवता येतो काय पण खायला. डखारे कुत्रा आहे. पण हा इकडे माझी स्कूटी आहे. आता मी दळण घेऊन जाणार आहे अशा पद्धतीने. नंतर बघू. हा बघा याची खुजली अशी कमी होतच नाही, खाजवत आहे नुसतं. भो भो भो. मग काय सांगतोस? कंटाळा आला आहे असा बोलतो. छी किती खाजवतो. संडे आहे म्हणून मी इकडे फिरते. आता आमच्या आयाकडे जाऊया आपण. ही आमची मांजरी आहे, आराम करत आहे आता मांजरी. आया काय फोटो नाही व्हिडिओ काढत म्याव. हा माझा मेकअप बॉक्स आहे आणि मी ऑलरेडी बीबी क्रीम वगैरे सगळं लावलेलं आहे पण तरीही एवढा ग्लो नाही दिसत कारण की वेळ झालेला. आणि आता मी तुम्हाला दाखवते की मी कशा पद्धतीने लिपस्टिक लावते. म्हणजे ही कॉमन प्रोसेस आहे पण तरी पण मला असं वाटलं की मी तुम्हाला दाखवावं, आज संडे आहे म्हणून. मग ही आहे एक लिप लायनर. तर ही लिप लायनर मी लावणार आहे. याच्यात ब्लॅक कलर आणि ब्राऊन कलर असे दोन आहे. तर ब्लॅक कलर आणि ब्राऊन कलर. तर मी मोस्टली ब्राऊन कलर लावते म्हणून ब्राऊन कलर मी लिप्सला लावणार आहे. तर त्याच्यासाठी पहिले काय करायचं आहे तर हे वरती लावायचं ओठांना. मला कॅमेऱ्यामध्ये नीट समजणार नाही त्याच्यामुळे मी थोडं आरसाची मदतीने करून बघते. तर हे जे लिप लायनर आहे ते अशा पद्धतीने एकदम लिपच्या लायनिंगला लावायचं. असा लिपच्या लायनिंगला लावायचं आहे. हे मोस्टली माझं जेव्हा मन होतं तेव्हा मीच लावते. याच्याने लिप्स थोडे चेंजिंग दिसतात. जसं की आता तुम्ही बघू शकता माझे लिप्स याला लायनिंग दिसते बघा. तर आता लिप लायनिंग झाल्यावर त्याच्यानंतर आपण लिपस्टिक अप्लाय करणार. तर लिपस्टिक मी लावणार आहे. माझी लिपस्टिक लावण्याच्या अगोदर मी बेस्ट आयडिया म्हणजे लिपस्टिक मी ही लॅक्मेची लावणार आहे बघा. लॅक्मे आणि शेड आहे MB2. ओके, MB2 लॅक्मेची प्रायमिंग मॅट लिपस्टिक आहे. ही मी लावणार आहे. त्याच्या अगोदर कोणतीही लिपस्टिक लावण्याच्या अगोदर तुम्हाला बेस्ट आयडिया देते. जर तुमचे लिप्स तुम्हाला असं वाटतं की तुमचे लिप्स काळे होऊ नये, तुम्हाला पिगमेंटेड लिप्स नको आहेत, कोणालाच नको आहे, त्याच्यामुळे लिप बाम लावायचा आहे. माझ्याकडे हा पिलग्रिमचा लिप बाम आहे जो मी वापरते जेणेकरून डार्कर लिप्स होऊ नयेत. तर ह्याच्यासाठी मी हा वापरते. त्याच्यानंतर लिपस्टिक आता मी अप्लाय करणार आहे. लिपस्टिक आय लव दिस कलर अँड शेड ऑफ लिपस्टिक. ही माझ्या स्किन टोनला सूट करते आणि मी मोस्टली हाच कलरच्या लिपस्टिक शेड वापरते.
जर पोरींना वाटत असेल की तुम्हाला आणखी याच्यातले 3 भेटतात कलर कॉम्बिनेशनमध्ये, जर तुम्ही लॅक्मेचे घेतले तर 1000पर्यंत तुम्हाला भेटून जाते. त्याच्यात जर तुम्हाला जास्त डार्कर लिपस्टिक पाहिजे, जसं की रेड वगैरे माझ्याकडे आहे, ती तुम्ही फंक्शनला वगैरे लावू शकता. तर ही मी मोस्टली रेग्युलर लावण्यासाठी करते अँड इट्स लुक अमेझिंग. तुम्ही बघू शकता. आणि आता माझा लुक थोडाफार चांगला दिसतो, चेंजिंग दिसतो, तुम्ही बघू शकता. एक मिनटं तुम्हाला मी दाखवते. आता पाऊस पण येतोय, त्याच्यामुळं लुक ॲट माय लिपस्टिकचे. आणि चेहरा पण थोडाफार चमकतोय. आणि आता पाऊस पडायला लागला आहे. मला दळण न्यायचं होतं, दळण पण इकडे उतारून ठेवलं आहे आणि पाऊस पडायला लागला आहे, पण वातावरण एकदम चांगलं दिसतं. आणि इकडे हा खुजलीवाला कुत्रा परत आला. याला आम्ही बोलवत नाही तरी पण येतो. आणि दया करून, तसे कुत्रे मला आवडतात, पण कसा हा घाणेरडा कुत्रा आहे, मोठा आहे, अंघोळ पण करत नाही. मग काय करणार तुम्हीच सांगा. आता या कुत्र्याचं करायचं काय? खायला पण घालतो, सगळं लाड करतो, पण अंघोळच करत नाही, म्हणून मला हा आवडत नाही. तर मित्रांनो, माझी एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मला सबस्क्रायबर्सची गरज आहे आणि तुम्ही सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही शेअर करा आणि लाईक करा आणि असेच मला सपोर्ट करत राहा. ओके, तर बघूया आता संडेला मी काय काय करते. बघा, ते कुत्रा बघा, कुत्रा आला आणि ह्याच्यावरच बसतो. ह्याचा स्मेल पण एवढा घाणेरडा येतो ना, तरी पण याला आम्ही सहन करतो. हड आणि हड सांगितले ना, तरी पण हा हालत पण नाही जागेवरून. आणि इकडे पाऊस आहे, तर वेगळाच पाऊस आला, त्याच्यामुळे लपण्यासाठी हा इकडे आला आहे. तर मित्रांनो, आता काम तर फार केला. संडेचा दिवस आहे आणि काम तर फारच केलं. तुम्हाला तर माहिती आहे सकाळपासून काय काय केलं. ते दळण नेऊन ठेवलं, नंतर कुत्रा तो मला परेशान करत होता. आणि आत्ताच हे निरमा पावडर याच्यात टाकला वॉशिंग मशीनमध्ये. आता कपडे धुत आहे, तर वॉशिंग मशीन आहे तर थोडा एवढा त्रास नाही होणार, पण तरी ठीक आहे. याच्यात टाकले आहेत. आता बटन ऑन करू, जेणेकरून आता थोडेफार कपडे तरी ते. पण हे बघावं लागतं किती उरत आहे. कपडे धुते तोपर्यंत, कपडे धुत आहे तोपर्यंत आपण गोष्टी करू. तर मित्रांनो, माझं नवीन गाणं आलेलं तुम्हाला तर माहितीच असेल ना, चाखना नाही. असं थंडा तर पिता तुम्ही, थंडा वगैरे पितो आपण, दारू वगैरे पितो, पण चाखना नसतो आपल्याकडे. तर चाखना नाही असं एक सॉन्ग माझं आलेलं आहे, तर ते तुम्ही नक्की बघा, अशी माझी रिक्वेस्ट आहे. तर तुम्ही नक्की बघा ते सॉन्ग, आणि तुम्ही बघणार अशी मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही तो सॉन्ग बघणार. तर बघा नक्की आणि सबस्क्राईब, शेअर आणि संजीवनी म्युझिक या चॅनलवरती ते सॉन्ग आहे, तर तुम्ही बघा आणि भरपूर जास्त शेअर वगैरे करा.